हाय फ्रेंड, नमस्कार. लाईफ ऑफ रोनित मम्मा चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. तर आजचा माझा ब्लॉग आहे पूर्ण किचनचा. माझी किचनची रुटीन कशी असते ते दाखवणार आहे तुम्हाला. आता मी बनवते मस्त अशी कढी आणि भाकरी बनवणार. ते पूर्ण तुम्हाला व्यवस्थित सांगणार मी कसं बनवायचं. असं मस्त मिरची, अद्रक, कोथिंबीरची मस्त पेस्ट बनवून घेतली. तेलात तिला मस्त फ्राय करून घेतली, हळद टाकून घेतली आणि त्यानंतर आहे ना दही होती उरलेली. दह्यामध्ये 2 ग्लास पाणी मिक्स करून त्याला चांगलं फेटून घेतला आणि अशी ही दही बनवली आणि मीठ टाकलं. त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात बेसन टाकून घेतलं होतं. ते बेसन बी चांगलं बारीक पेस्ट करून घेतली तिची आणि ते पण टाकून दिलं. म्हणजे मग बेसनाचं प्रॉब्लेम कसा आहे की ते घट्ट करेन आपल्या कढीला. तर त्यानंतर लगेच मी अशी भाकर मळायला घेतली. तुम्ही जेवढं जास्त पीठ मळणार ना तेवढं जास्त तुमची भाकर फुलणार. त्याच्यामुळे म्हटलं चला 2च भाकरी करायच्या. एकदम छान मस्त भाकरी करून घेतल्या. बघू शकता तुम्ही. असं पीठ लावत जायचं मस्त तिला असा शेप देत राहायचा. मस्त अशी छान अशी थापून घ्यायची तिला. जर कडेने तडे जात असतील तर ते आपण पॅक करून घ्यायचे. अशी झाली माझी भाकर. मस्त असं पाणी लावून घ्यायचं आणि हे मस्त अशी झाली भाकर. माझी एक भाकर टाकून झाली. आता ही दुसरी ती पण झाली. मस्त पॅक करून ठेवून दिली आणि मस्त आहे ना त्यानंतर आहे ना कुश घरी आला स्कूलवरून. त्यानंतर माझी दही संपली. त्याच्यामुळे थोडी दही डिशमध्ये बघू शकतो मी उरवून ठेवली. ते दूध गरम करते. त्या दुधातच मी ही दही टाकून देईल आणि हे रात्रभर राहू देईल. म्हणजे मग आपली दही रेडी होऊन जाते. तर मग कुश आला घरी. कुशचं म्हणणं आहे मला सँडविच बनवून दे मम्मा. म्हटलं आता एवढं छान कढी भाकर केली. कढी भाकर का नाही मला नाही खायचं नाही. मग त्याच्यासाठी मस्त असं सँडविच बनवते. मग आता 3 सँडविच बनवले मस्त मी त्याच्यासाठी. आणि मी ना शॉपिंग करायला पण गेली होती बाहेर. तर तुम्हाला तो शॉर्ट व्हिडिओमध्ये समजून जाईल तुम्हाला. त्यानंतर रात्रीची खिचडी पडली होती. ती खिचडी आवडली. मग जेवण वगैरे केलं. ते किचन ओट्यावर तुम्ही बघू शकता किती असा आरापसारा झालेला आहे. तर पूर्ण किचन आपल्याला क्लीन करायचं आहे. आता पूर्ण स्प्रे मारून या स्प्रेमध्ये मी लिक्विड टाकून दिलं आहे. ते लिक्विडने पूर्ण किचन मी असं पुसून घेते व्यवस्थित. म्हणजे मग त्यानंतर आहे ना खूप सारे भांडे जे काय ना बाहेर गेली असल्यामुळे माझे सकाळचे भांडेही धुतले नाही गेले. त्याच्यामुळे भरपूर सारे भांडे सांगून गेले होते. त्यानंतर मी मस्त असे भांडे घासून घेतले. भांड्यांचं काय जर आपण लगेच घासले ना तर एवढे होत नाही. ते खूप होऊन जातात. तर त्यांची सेकंड असल्यामुळे त्यांचा टिफिन पण राहून जातो. ते रात्री येता तो टिफिन पण तसंच असतो रात्रीचा. त्याच्यामुळे मी पूर्ण भांडे असे पूर्ण स्वच्छ त्यांच्यातले पूर्ण स्वच्छ करून घेतले. त्यांना पूर्ण धुवून घेतले. त्यानंतर बेसिंगसुद्धा मी माझं पूर्ण धुवून घेतलं मी. कारण की काय आहे ना मग परत भांडे घासले का मग ते चांगलं नाही वाटत. त्यामुळे पूर्ण बेसिंग पण असं धुवून घेतलं. हा कापड आहे ना कापड पण पूर्ण धुवून घेतला मी. ते काय आहे ना प्रत्येक गोष्टीचा आपला वेळ असतो. त्या वेळेवर जर आपलं काम नाही झालं तर कामाचं नियोजन आपलं व्यवस्थित नाही झालं तर मग आपलं पूर्ण वेळचं सेटल बिघडून जातं. आता काय झालं माझं टायमावर कामं झाले नाही तर माझी पूर्ण धावपळ झाली. कारण की वेळ जर आपण लवकर कामं नाही केले तर असं होऊन जातं. बाहेर गेली त्याच्यामुळे माझे हे सगळे कामं राहून गेले. आता ही तेलाची कढई आहे ना हिला पूर्ण लिक्विड लावून मी तिचं तेलकटपणा पूर्ण काढून घेतला. म्हणजे घासायला पूर्ण इझी जाते ती. त्याच्यामुळे म्हटलं चला बघू शकता तुम्ही लिक्विड वगैरे टाकते मी. बहुतेक हा व्हिडिओ माझ्याकडून थोडंसं कमी स्लो झाला त्याच्यामुळे खूप सारं दिसतं. त्याच्यानंतर सगळे भांडी घासायला घेतली. पण सगळी भांडी घासून टाकेन मी आता. आपल्या वेळेवर जर कामं झाले नाही तर अशीच फजिती होते. त्याच्यामुळे म्हटलं मी सकाळी 1 टाईम भांडे घासून घेते. त्यामुळे मला माझे भांडे एवढे सांगळत नाही. तर काय होऊन जातं जर 2 टाईमाचे भांडे झाले तर मग जास्त टाईम होऊन जातो. किचन जर क्लीन राहिलं ना मग ते छान वाटतं. आणि यांची सेकंड असल्यामुळे मला संध्याकाळी स्वयंपाक करायची गरज नाही. माझं 2 टाईमाचा स्वयंपाक होऊन जातो. तुम्हाला सांगितलं आहे मी एका व्हिडिओमध्ये की माझं 2 टाईमाचा स्वयंपाक मी करून घेते. माझ्यासाठी बी मी एकटीसाठी नाही करत. कुश खातो तेवढंच खातो. त्याच्यामुळे मी माझ्या एकटीसाठी परत स्वयंपाक नाही करत. त्याच्यामुळे मी जास्तीचा स्वयंपाक बनवून घेतला. त्यानंतर मी ठेचा पण बनवला होता पण तो ठेचा काही दाखवला नाही मी.
ते थोडंसं व्हिडिओ खूप लाँग होऊन जातो आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं थोडं बाकीचे काही दाखवलं नाही मी. त्यानंतर मी बाहेर गेली शॉपिंगला, ते सुद्धा नाही दाखवलं. ते पूर्ण शॉर्ट व्हिडिओमध्ये केलं आहे मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेन तुम्हाला. मी एक मंगळसूत्र घेतलं सोनचाफामध्ये जाऊन, ते शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की दिसेन तुम्हाला. तुम्ही बघू शकता शॉर्ट व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू.